रत्नागिरीमध्ये आजपासून पुढील 2 महिने मासेमारी बंद. 31 जुलैपर्यंत मासेमारी बंद राहणार. शेकडो मच्छीमारी नौका बंदरात विसावल्या. धाराशिवच्या वाशी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेवरील पत्रा उडून गेलाय. वादळी वाऱ्यामुळे धाराशिवच्या अनेक गावांमध्ये घरांवरील पत्रे उडाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं हाहाकार केलाय. तर बेडकीमध्ये घरावरून गेलेल्या विजेच्या तारेवर मोठं झाड कोसळलं, त्यामुळे जोरदार ठिणग्या पडल्या. परिसरात भीतीचं वातावरण आहे. सुदैवानं कोणती जीवितहानी झालेली नाही. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आणि भडगाव तालुक्यामध्ये अचानक वातावरणात बदल झाला. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आला. तालुक्यातील गुडे, जुगाडे आणि आडसळे या परिसरामध्ये गारपीट झाली. पिकांच्या नुकसानीचीही शक्यता व्यक्त केली जाते. परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या रिमझिम पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली. मात्र या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. अहिल्यानगर शहरासह अनेक भागात पावसाची हजेरी. अनेक विभागामध्ये वीज पुरवठा देखील खंडित. पावसामुळे काढणी केलेला कांदा आणि भाजीपाला पिकाला फटका बसण्याचा अंदाज. राज्यातील 757 शाळा बंद करण्याच्या किंवा अनुदानापासून वंचित ठेवण्याच्या शासन निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडून स्थगिती. शाळांना सुनावणीची संधी न देता कारवाई केल्याबद्दल न्यायालयाकडून शासनाच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप. राज्यभरातील 10वीच्या विद्यार्थ्यांना आज गुणपत्रकांचं वाटप. फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षांचं प्रमाणपत्र वाटप. पुणे आणि मुंबईला जोडणाऱ्या डेक्कन क्वीनचा आज 96वा वाढदिवस. दख्खनच्या राणीचे 97व्या वर्षात पदार्पण. ढोल ताशांच्या गजरात पुणे रेल्वे स्टेशनवर डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा. चाकणमध्ये डंपर बाजूला घेण्याच्या वादातून 2 तरुणांचं अपहरण. बिरदवेडी फाट्यावरून गाडीमध्ये जबरदस्तीनं कोंबून जीवघेणा हल्ला. 7 ते 8 जणांवरती गुन्हे देखील दाखल करण्यात आले. जळगावच्या सारोळा जलशुद्धीकरण केंद्रात मृत बैल आढळला. गेल्या 7 ते 8 दिवसांपासून बैलाचा मृतदेह जलशुद्धीकरण केंद्रात पडून संबंधित विभागानं दुर्लक्ष करत याच ठिकाणाहून परिसरात पाणीपुरवठा सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणामध्ये बुडून 2 मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनिकेत भारती, संकेत खरात हे दोघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघेही बुडाले. जालन्याच्या बाजी उमरत तांड्यामध्ये भोंदूबाबानं महिलांचे दागिने पळवले. गावकऱ्यांनी पाठलाग करत भोंदूबाबाला बेदम चोपलं. भिक्षा मागण्याच्या बहाण्यानं 4 ते 5 भोंदूबाबा या गावामध्ये शिरले. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरती भीषण अपघात. 2 जणांचा झाला मृत्यू. खोपोलीजवळ ट्रक आणि कंटेनरच्या धडकेत 80 वर्षीय महिला गंभीररित्या जखमी. ट्रक चालकाचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे अपघात झाला.